विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल याच्या संबंधीची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की सॉल्ड एक्झाम्पल्स जी दिलेली आहेत ती पाहून ठेवा. आणि त्याच्यानंतर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 याच्याकडे जाणार आहोत. पहिलं गणित मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, तुम्ही पुस्तकामध्ये बघा काय गणित आहे त्याचा विचार करूया. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. Base of another triangle is a 10 and height is 6. Find the ratio of area of two triangles. आपल्याला प्रश्न दिलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेमध्ये अपेक्षित असतो, कारण याच्यामध्ये या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते हा प्रश्न सोडवताना, की आपण पाठीमागं काय शिकलेलो आहे हे या ठिकाणी आपल्याला एकाच गणितामध्ये सगळं समजतं. आणि त्याबद्दल मुळे अशा प्रकारची गणित ही परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारली जाऊ शकतात. त्यामुळे या गणिताकडे जरा वेगळ्या पद्धतीने आपण पाहणं गरजेचं आहे. आता इथं आपण एक गोष्ट पाहिली तर आपल्या लक्षात येईल की इथं कोणत्याही पद्धतीचं युनिट या ठिकाणी दिलेलं नाहीये. त्यामुळं येणारं जे काही उत्तर आहे, आता ऍक्च्युली इथं रेशो असल्यामुळं येणाऱ्या उत्तराला युनिट असणार नाही. आपण मागच्या वर्षी 9वी मध्ये शिकलेलं आहे की ज्या वेळेला आपण दोन गोष्टींचा रेशो काढत असतो, दोन गोष्टींचा रेशो घेत असतो, त्यावेळेला युनिट लेस त्या ठिकाणी उत्तर असतं. त्यामुळे इथं त्याचा विचार करण्याची गरज नाहीये. आता इन शॉर्ट पहिल्यांदा सपोज एरिया फॉर फर्स्ट ट्रायंगल, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू, आता हा एरिया मांडताना आपण A1 इज इक्वल टू, आपल्याला रेशो विचारलेला आहे त्यामुळे इथं क्वेश्चन मार्क येणार. त्यानंतर बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, हे ट्रायंगलचं चिन्ह आहे हे लक्षात ठेवायचं. बेस B1 इज इक्वल टू किती दिलेलं आहे 9. त्यानंतर हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल दॅट इज H1 विच इज इक्वल टू 5. हे सगळं गिवन मध्ये दिलेलं आहे. आता हे झालं पहिल्या त्रिकोणाबद्दल. सेकंड एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल A2 विच इज इक्वल टू आपल्याला विचारलेलं आहे, कारण ह्या दोघांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला बेस ऑफ सेकंड ट्रायंगल B2 हे आपण मानलेलं आहे सगळं 10 अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल that is H2 which is equal to 6. या सगळ्या गोष्टी आपल्याला सपोज केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. नाउ we know that A1 divided by A2, area ratio of area of two triangle is given by H1 into B1 divided by H2 into B2. इथं त्याचा आधार लगेच लिहून द्या. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज corresponding to product of, corresponding to the ratio of product of their bases and heights. हे या ठिकाणी रिझन आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू H1 इंटू B1 divided by H2 into B2. Ratio of area of two triangle is corresponding कोणाशी to the ratio of the product of their corresponding bases A1 H1 B1 A2 H2 B2 H1 into B1 H2 into ratio of the product of their bases and heights. या पद्धतीने
किमती मांडूया. A1 A2 आपल्याला विचारलेलं आहे ते तसंच ठेवूया. रेशो आहे हा A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू H1 5 इंटू B1 9 डिवायडेड बाय H2 6 इंटू B2 10. 5 एके 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 into 1 that is a 3, 2 into 2 that is a 4. So A1 to A2 मागच्या वर्षी आपण बीजगणितामध्ये M1 मध्ये लिहिलेले आहे. रेशो A1 to A2 is equal to 3:4 and that is the answer for your question. अशा पद्धतीने या ठिकाणी आन्सर लिहिणं महत्वाचं आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे, गिवन लिहिणं, काय माहित होतं त्याचा आधार ते आलं कुठून आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन. अशा पद्धतीने साधारणपणे 4 स्टेपचं गणित आहे. परीक्षेमध्ये जर विचार केला तर 2 मार्काला हे गणित विचारायला काहीही हरकत नाही. तर अशा पद्धतीची गणित ही परीक्षेमध्ये असू शकतात. एक्झाम्पल नंबर 2 काय दिलेलं आहे, एक डायग्राम दिलेली आहे आणि काय दिलेलं आहे, इन द फिगर BC is perpendicular on AB. BC is perpendicular on AB. त्याच पद्धतीने AD is perpendicular on AB. If BC is equal to 4 and AD is equal to 8, then find ratio of area of triangle ABC divided by area of triangle ADB. आता इथं ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या लक्षात येईल की AB हा दोन्ही मधला कॉमन बेस आहे. जर बेस सारखा असेल तर या दोन त्रिकोणाचा एरिया हा कुणाच्या प्रोपोर्शन मध्ये असणार आहे, हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. आणि तेवढाच या ठिकाणी विचार आपल्याला करायचा आहे. सो फ्रॉम फिगर फॉर ट्रायंगल ABC and triangle ADB काय म्हणतोय बघा, दिलेला ट्रायंगल ABC आणि ADB सेगमेंट AB is the common base. Therefore area of a triangle ABC divided by area of a triangle ADB is equal to पहिल्याचा हाईट, पहिल्या त्रिकोणाची हाईट BC divided by AD, दुसऱ्या त्रिकोणाची हाईट AD. बिकॉज याला कारण देऊन टाकायला लागेल. बिकॉज when base of two triangle is same, the ratio of area of two triangles is corresponding to their heights. काय लिहिलेलं आहे इथं मी या ठिकाणी, फ्रॉम फिगर एरिया ऑफ triangle ABC and triangle ADB have AB as a common base. म्हणजे या बेसवर हे दोन्ही ट्रायंगल उभा राहिलेले आहेत. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता जर बेस सारखा असेल तर त्याच्या उंचीच्या प्रमाणा म्हणून असतात त्यांचा रेशो म्हणून BC डिवाइडेड बाय AD. When base of the two triangle is the same, the ratio of area of two triangle is corresponding to their heights. आणि आपल्याला heights दिलेल्या आहेत. And therefore या ठिकाणी इथे लिहितो मी area of a triangle ABC divided by area of a triangle ADB is equal to BC किती दिले 4, त्यानंतर AD किती दिले 8. याला लगेच लिहून टाकायचं गिवन 4 एके 4, 4 दुनी 8. आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला येणारं उत्तर असणार आहे
area of a triangle ABC divided by area of a triangle ADB is equal to 1/2 और याच पद्धतीने एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC to area of a triangle ADB is equal to 1/2 and that is the answer. ही दोन्ही उत्तर परीक्षेमध्ये बरोबर धरली जातात, त्यामुळे कुठलंही उत्तर तुम्ही लिहिलं तरी चालतं. आणि अशा पद्धतीने हा बेस सारखा असल्यामुळं उंचीच्या प्रमाणामध्ये हाईटच्या प्रपोर्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ येताना दिसतं. कुठल्याही प्रकारचं युनिट येणार नाही हे मी वारंवार या ठिकाणी सांगत आहे. अशा पद्धतीने हे दुसरं गणित पूर्ण होतं. एक्झाम्पल नंबर 3 थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. इन द फिगर PS is perpendicular on RQ. QT is a perpendicular on PR. If RQ is equal to 6, PS height ही पण 6 दिलेली आहे, PR 12 दिलेलं आहे आणि QT या ठिकाणी PR आणि QT विचारलेलं आहे. आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत आणि चौथ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करायला सांगितलेला आहे किंवा विचारलेली आहे. आता इथे महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर तुम्ही त्रिकोण कोणता निवडणार आणि हे का तुम्हाला कळलं या गणितामध्ये फारसं काही दम नाहीये. मात्र त्रिकोण निवडत असताना आपण त्रिकोणाचा विचार करत असताना 2 गोष्टीचा विचार करायचा आहे की कोणते 2 त्रिकोण निवडल्यानंतर आपल्याला बेस आणि हाईट या ठिकाणी मिळणार आहे. आता फॉर एक्झाम्पल ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर मी समजा जर PQR हा ट्रायंगल पहिल्यांदा निवडला तर मला PR हा या ठिकाणी बेस मिळणार आहे, QT ही या ठिकाणी हाईट मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मी समजा परत PQR हा ट्रायंगल चूज केला, नीट लक्ष द्या. PQR पहिल्यांदा निवडतोय, PR बेस आहे, QT हाईट आहे, नो प्रॉब्लेम. नंतर परत PQR हाच ट्रायंगल निवडतोय मी, पण आता या वेळेला मात्र त्याची उंची मी PS घेतोय आणि त्याचा बेस मात्र QR घेतोय. आणि अशा पद्धतीने 2 ट्रायंगलचे एरिया मी घेत असल्यामुळं या ठिकाणी वेगळे वेगळे या ठिकाणी बेस आणि हाईट मला मिळत आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी 2 ट्रायंगल असल्यामुळं त्याची जी इक्वल टूच्या साइड एका साइडची बाजू आहे, लेफ्ट हँड साइड आहे, ती 1 येणार आहे. आणि त्यामुळं या 4 किमतीमध्ये 3 किमती मी टाकू शकतो कारण त्या मला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून चौथी किंमत या ठिकाणी मिळवू शकतो. सो आता आन्सर कसं लिहायचंय त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. फ्रॉम फिगर एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2. आता इथे मी प्रपोर्शन लिहित नाही त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला या ठिकाणी ट्रायंगलच्या एरियाचा मांडतोय. 1/2 इंटू बेस इंटू हाईट तुम्ही लिहिलं तरी चालेल. पहिली स्टेप एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट, नाही लिहिलं तरी डायरेक्ट हे चालेल. सो PQR इज इक्वल टू 1/2 PR that is the base into QT that is the height. इक्वेशन नंबर 1. सेकंड या ठिकाणी मी लिहितोय तोच ट्रायंगल एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू, आता इथे मी काय घेतोय पहिल्यांदा बेस QR इंटू हाईट PS. इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 1 by 2. डिवाइड इक्वेशन 1 by 2. So area of a triangle PQR divided by area of a triangle PQR is equal to 1/2 PR into QT divided by 1/2 QR into PS. कोण कोण जातं या ठिकाणी PQR ला PQR गेले, 1/2 ला 1/2 घेतले, इथे गेले म्हणजेच 1 divided by 1 which is equal to PR into QT divided by QR into PS.
By taking cross multiplication, we can write QR into PS is equal to PR into QT. We have to calculate value for QT. QT एका बाजूला ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला आणा. So QT is equal to QR into PS divided by PR. सगळ्या किमती माहित आहेत आपल्याला. या ठिकाणी QR 6, PS 6 डिवाइडेड बाय PR 12. याला लगेच लिहून टाका. G1 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 3 6. सो QT इज इक्वल टू 3. आपल्याला इथे कुठेही युनिट दिलेलं नाही, त्यामुळे QT ची किंमत किती येणार? 3 येणार. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला मिळेल. हे उत्तर हे पारंपरिक पद्धतीने मी काढलेले आहे. म्हणजे या ठिकाणी पारंपरिक एवढ्यासाठी म्हणतो, इथं काय घेतलेलं आहे मी? एरिया घेतलेला आहे आणि त्याच्यावरून काढत घेतोय. डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेऊन हे मांडू शकता आणि डायरेक्ट या ठिकाणी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज करस्पॉन्डिंग टू देअर प्रोडक्ट ऑफ देअर बेस इनटू हाईट हे लिहू शकता. कोणत्याही पद्धतीने गणित सोडवा, उत्तर हे एकच येणार आहे. मी फक्त वेगळ्या थोड्याशा पद्धतीने गणित सोडवलेलं आहे. तुम्हाला जर या पद्धतीने नको असेल आणि रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स या पद्धतीने सोडवायचं असेल तर कुठलीही हरकत नाही, कुणी त्याला चूक देणार नाही. फक्त एक वेगळी पद्धत, वेगळ्या पद्धतीने म्हणून हे गणित मी सोडवलेलं आहे. एक इंटरेस्टिंग गणित आहे. इन द फिगर AP is perpendicular on BC, AD is parallel to BC, then find ratio of area of triangle ABC and triangle BCD. इम्प्रेशन काय आहे? फर्स्ट काय पाहतोय आपण? फिगर कडे पहिले आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी जर या दोन बाजू दिलेल्या AD आणि BC, AD इज पॅरलल टू BC असेल तर या दोन पॅरलल लाईन मधलं अंतर कुठं जरी गेलं तरी सारखं असणार आहे. म्हणजे आता दुसरा भाग AP इज परपेंडिक्युलर ऑन BC म्हणजे AP या ठिकाणी हाईट झाली. हाईट ओके. आता दोन ट्रायंगल कोणकोणते सांगितले? तो ABC. मी जरा वेगळ्या खोडून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ABC हाईट ट्रायंगल झाला. ओके. याच्यामध्ये आता आपण हाईट AP आहे आणि BC हा काय आहे? बेस आहे. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? BCD. हाईट काय झाली? AP झाली. कारण या दोन पॅरलल लाईन मध्ये कुठे जरी तुम्ही गेला तरी हाईट सारखी असणार आहे. आणि दुसरा परत मुद्दा आला, परत या ठिकाणी BCD असल्यामुळे BC हा या ठिकाणी बेस झाला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की AP परपेंडिक्युलर BC म्हणजेच AP हाईट झाली, परंतु AD आणि BC सारखे असल्यामुळं या ठिकाणी हाईट समान, बेस पण समान, म्हणजेच ट्रायंगलचे एरिया हे सारखे असले पाहिजेत आणि म्हणून येणार उत्तर हे एक या ठिकाणी येणार आहे. कसं लिहायचंय त्याचा विचार करू आता, कारण उत्तर देणं महत्वाचं आहे. सो फ्रॉम फिगर अँड गिवन आकृती आणि दिलेल्या गोष्टी याच्यावरून आपण काय सांगू शकतो? ॲज AD इज पॅरलल टू BC, AD आणि BC पॅरलल आहे. देअरफॉर ट्रायंगल कोणकोणते दिले? ADC अँड ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD having same height, कारण काय आहे तर AD इज पॅरलल टू BC आपल्याला दिलेले, पण किती हाईट आहे? अँड दॅट इज हाईट किती असणार आहे दोन्हीची? AP इतकी असणार आहे. ऑल्सो ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD आर ऑन सेम बेस. हे दोघही
एकाच बेसवर आहे, दॅट इज कोणता BC, दॅट इज BC. अँड देअरफॉर बोथ ट्रायंगल्स हॅव सेम हाईट and base and therefore triangle ABC, area of a triangle ABC divided by area of a triangle BCD is equal to पहिल्या ट्रायंगलची हाईट किंवा बेस घेऊया BC into AP डिवायडेड बाय दुसरा ट्रायंगल BCD, त्याची हाईट त्याचा बेस BC into AP. AP gets cancelled, BC gets cancelled. So area of a triangle ABC divided by area of a triangle BCD is equal to 1 divided by 1 म्हणजेच 1. And therefore area of a triangle ABC to area of a triangle BCD is equal to आपल्याला उत्तर काय विचारलंय, रेशो विचारलेला आहे, त्यामुळे 1:1 लिहिणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे, किंवा याच्यामध्ये नुसतं 1 न लिहिता 1:1 हे लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. कारण इथं आपल्याला रेशो, आता याला 1:1 लिहिलं काय, 1 लिहिलं काय, अर्थ नाही आहे. पण जर इथं तुम्हाला प्रश्नामध्ये रेशो विचारला असेल तर उत्तरामध्ये सुद्धा रेशो लिहिणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी चौथ्या गणिताचा या ठिकाणी आपण उत्तर मिळू शकतं. परीक्षेच्या दृष्टीने हे पण गणित या ठिकाणी मला महत्वाचं वाटतं. एक्झाम्पल नंबर 5 काय दिलेलं आहे, इन द फिगर PQ इज परपेंडिक्युलर ऑन BC, AD इज ऑल्सो परपेंडिक्युलर ऑन BC, फाइंड द फॉलोइंग रेशियोज. आता प्रत्यक्षामध्ये आपल्याला 4 गणित आहेत, पण मी 2 दिलेली आहेत, 2 सोडवून देतोय, 2 तुम्ही होमवर्क म्हणून तिथेच लगेच सोडवायची आहे. लक्षात, तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे. पहिल्यांचा विचार करूया. या ठिकाणी काय काय पहिल्यामध्ये विचारलेलं आहे, रेशो विचारलेला आहे, त्या रेशोचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. तर रेशो विचारत घेत असताना पहिल्यांदा ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल PQB बरोबर किंवा इक्वल टू याचा विचार करत असताना याची हाईट आणि याचा बेस PQ ही त्याची हाईट झाली, BQ हा त्याचा बेस झाला. सो याच्या संदर्भामध्ये बेस इज इक्वल टू BQ आणि हाईट इज इक्वल टू PQ. या पद्धतीने पहिल्याचा विचार केला. दुसरा त्रिकोण PBC बघा, PBC हा मोठा त्रिकोण. सो फॉर ट्रायंगल, एरियाची काही गरज नाही आहे, ट्रायंगल PBC बेस, पहिल्यांदा बेसचा विचार करूया, BC आणि हाईटचा जर विचार केला तर PBC म्हटल्यानंतर परत PQ हाईट झाली. याच्यावरून आपल्याला काय झालं, समजलं की हाईट सारखी आहे, म्हणजे या 2 ट्रायंगलचा एरिया जो आहे तो बेसच्या प्रमाणामध्ये असणार आहे. सो फ्रॉम रेशो ऑफ एरिया ऑफ two triangles when height is same, height is the same, it is corresponding to its base. And therefore area of a triangle PQB जे विचारलेलं आहे PQB divided by area of a triangle PBC which is equal to, डायरेक्ट उत्तर आपल्याला बेस, दोन्हीचे बेस वेगवेगळे ते लिहायचे, BQ
divided by BC and that is the answer for your first option or first question. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथे लिहिणं गरजेचं आहे. याच्यानंतर दुसऱ्याचा विचार करूया. दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे आता आपल्याला ट्रायंगल ABC आणि नंतर काय दिलेलं आहे ADC. ABC आणि ADC या दोघांचा विचार केला. बघा लक्षात घ्या ABC AD त्याची हाईट झाली, BC त्याचा बेस झाला. त्यानंतर ADC परत AD त्याची हाईट झाली, DC तिचा बेस झाला. म्हणजे AD हाईट दोन्हीकडे सारखी आली म्हणून इथं सुद्धा बेसच्या प्रमाणात आहे. मी गणित निवडताना दोन्ही गणित ही या ठिकाणी हाईट सारखी असतील निवडलेले. राहिलेल्या दोन गणितामध्ये काय होतं याचा विचार तुम्ही करायचा आहे. आता इथं सोडवत असताना आपण याच पद्धतीने ऑन सेम लाईन्स या ठिकाणी लिहायचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे ट्रायंगल ABC. त्याचा विचार करत असताना या ठिकाणी त्याचा बेस ABCचा काय असणार आहे ABCचा बेस BC. हाईट काय असणार आहे AD. नंतर या ठिकाणी दुसरा ट्रायंगल विचारात घेतला तो असणार आहे ADC. त्याचा विचार केला बेस असणार आहे ADCचा बेस DC. बेस DC आणि हाईट परत AD. इथेही AD आहे, इथेही AD आहे. सो फ्रॉम रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल व्हेन हाईट इज सेम रेशो करस्पॉन्डिंग टू म्हणजे इट इज करस्पॉन्डिंग. इथं असं जरी लिहिलं रेशो इज करस्पॉन्डिंग टू इट्स बेस किंवा इट इज करस्पॉन्डिंग टू इट्स बेस असं लिहिलं तरी चालेल. परत या ठिकाणी उत्तर येणार आहे तुमचं फायनल की area of a triangle ABC divided by area of a triangle ADC and which is equal to BC divided by DC and that is the answer. म्हणजे पहिलं आणि मला वाटतंय तिसरं गणित मी सोडवलेलं आहे. दुसरं आणि चौथं गणित ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. होमवर्क जरी असला तरी लगेचच तिथं सोडवायचे कारण इतर गणित मी तुम्हाला जे पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं होम असाइनमेंट वगैरे त्याच्यासाठी मी यातलीच वेगळी गणित परत देणार आहे. तर अशा पद्धतीने सर्वच्या सर्व गणित 1.1 मधली आपण सोडवलेली आहेत आणि मला वाटतं की हा भाग तुम्ही रिपीट करून एकदा पाहिला तर निश्चितपणे यामध्ये कोणती आणि कसली अडचण येणार नाही.